आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये अशा अनेक परंपरा आहेत ज्या आपल्या घराला, कुटुंबाला आणि व्यवसायाला वाईट शक्तींपासून वाचवतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की नवीन घर असो, जुने घर असो किंवा एखादे दुकान, त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक हिरवा पांढरा गोल आकाराचा कोहळा बांधलेला असतो. पण हा कोहळा फक्त एक शोभेची वस्तू आहे का, की यामागे काही मोठे रहस्य दडलेले आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोहळा बांधण्यामागचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घेणार आहोत. आज आपण 5 मुख्य मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. कोहळा बांधल्याने नक्की काय होते? नजर दोषापासून हे आपले संरक्षण कसे करते? कोहळा का आणि कधी बांधावा? कोहळ्याची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि सगळ्यात महत्त्वाचे, कोहळा खराब झाल्यावर त्याचे काय करावे? हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. कोहळा बांधल्याने नक्की काय होते? वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या पुराणांनुसार कोहळा हा एक केवळ भाजी किंवा फळ नाही. या फळामध्ये ब्रह्मांडातील सात्विक लहरी आणि सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये खेचून घेण्याची अफाट क्षमता असते. आपल्या घरात किंवा दुकानात जेव्हा लोक येतात तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे विचार सारखे नसतात. कोहळा घराच्या मुख्य दारावर बांधल्याने बाहेरून येणारी कोणतीही निगेटिव्ह एनर्जी घराच्या आत प्रवेश करू शकत नाही. हा कोहळा एखाद्या फिल्टर सारखे काम करतो. वाईट ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतो आणि घरात फक्त आणि फक्त सकारात्मकता पाठवतो. यामुळे घरातील कलह कमी होतात, आजारपण दूर राहते आणि घरात सुखशांती नांदते. व्यवसायाच्या ठिकाणी बांधल्यास ग्राहकांची गर्दी वाढते आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नजर दोषापासून संरक्षण कसे होते? आपल्याकडे एक म्हण आहे, दगडालाही नजर लागते. जेव्हा आपले घर छान चाललेले असते, मुलांची प्रगती होत असते किंवा व्यवसायाला चांगला नफा होत असतो, तेव्हा नकळत लोकांची दृष्ट किंवा नजर लागते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर माणसाच्या डोळ्यांतून आणि विचारांतून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा बाहेर पडत असते. जर कोणाचा हेवा किंवा मत्सर असेल तर ती ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी असते. आता पाहू कोहळा यामध्ये कशी मदत करतो. जेव्हा एखादी व्यक्ती वाईट विचाराने किंवा मत्सराने तुमच्या घराकडे किंवा दुकानाकडे पाहते, तेव्हा तिची पहिली नजर दारावर लटकणाऱ्या त्या मोठ्या कोहळ्यावर पडते. कोहळ्याचा आकार आणि त्याचा गुणधर्म असा आहे की तो समोरच्या व्यक्तीच्या नजरेतील ती तीव्र नकारात्मक ऊर्जा एका सेकंदात स्वतःकडे खेचून घेतो. कोहळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे कवच कडक असते. यामुळे तो वाईट लहरींचे विघटन करतो. म्हणजेच जी नजर तुमच्या कुटुंबाला किंवा व्यवसायाला लागायला हवी होती, ती हा कोहळा स्वतःवर झेलतो. म्हणूनच याला सर्वोत्तम नजर सुरक्षा कवच मानले गेले आहे. आता प्रश्न येतो, कोहळा का आणि कधी बांधावा? जर तुमच्या घरात विनाकारण भांडणे होत असतील, घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील, पैशांची आवक थांबली असेल किंवा रात्रीची भीती वाटत असेल, तर तुमच्या वास्तूला नजर लागली आहे किंवा तिथे वास्तू दोष आहे असे समजावे. या सर्व समस्यांवर कोहळा बांधणे हा एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. कोहळा कधीही आणून कोणत्याही दिवशी टांगायचा नसतो. त्यासाठी काही विशिष्ट दिवस ठरलेले आहेत. कोहळा बांधण्यासाठी शुभ दिवस आणि तिथी पाहूया. घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा बांधण्यासाठी आपल्या संस्कृतीत काही विशिष्ट आणि शुभ दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. यामध्ये अमावस्या या तिथीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, कारण या दिवशी ब्रह्मांडात नकारात्मक शक्ती सर्वात जास्त प्रभावी असतात आणि अशा वेळी कोहळा बांधल्याने वास्तूचे रक्षण उत्तम प्रकारे होते. वारांचा विचार केला तर शनिवार हा संकटमोचन हनुमान आणि शनिदेवाचा दिवस असल्याने नजर दोषाचे निवारण करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तर मंगळवार हा मंगळ ग्रहाशी आणि ऊर्जेशी संबंधित असल्याने संरक्षणासाठी अतिशय शुभ ठरतो. या व्यतिरिक्त पाडवा, दिवाळी, दसरा यांसारख्या मोठ्या हिंदू सणांना किंवा नवीन वास्तूच्या गृहप्रवेश म्हणजे वास्तुशांती प्रसंगी मुख्य दारावर कोहळा बांधल्याने घरात कायमस्वरूपी सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. कोहळा नेहमी सकाळच्या वेळी म्हणजे सूर्योदयानंतर ते दुपारी 12च्या आत पूजा करून बांधावा. रात्रीच्या वेळी कोहळा बांधू नये. चला आता आपण जाणून घेऊया की कोहळ्याची पूजा करण्याची अचूक आणि शास्त्रोक्त पद्धत कोणती आहे. बाजारातून कोहळा आणल्यानंतर थेट टांगू नका. प्रथम त्याची पूजा करावी लागते. सर्वप्रथम कोहळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि एका स्वच्छ कापडाने पुसून कोरडा करा. लक्षात ठेवा, कोहळा कुठेही कापलेला किंवा सडलेला नसावा. तो पूर्णपणे अखंड असावा. कोहळ्यावर हळद कुंकवाचे 5 किंवा 7 टिळे लावा किंवा तुम्ही त्यावर कुंकवाने स्वस्तिक किंवा ओम काढू शकता. देवाऱ्यासमोर कोहळा ठेवा. एक अगरबत्ती किंवा दिवा लावून कोहळ्याला ओवाळा. यानंतर प्रार्थना करावी.
हात जोडून कुलदेवीचे, हनुमानजींचे किंवा तुमच्या इष्टदेवाचे स्मरण करा. प्रार्थना करा की हे देवराया, या कोहळ्याच्या रूपाने तुम्ही आमच्या घराचे रक्षण करा. घरातील सर्व नकारात्मकता, नजर दोष दूर करा. प्रार्थना झाल्यानंतर एका मजबूत काळ्या दोऱ्याने किंवा ज्यूटच्या दोरीने कोहळा नीट बांधून घ्या. काही लोक याला काळ्या किंवा लाल कपड्याच्या जाळीतही ठेवतात. आता पाहू कोहळा कोठे बांधायचा. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी मध्यभागी चौकटीच्या वर बाहेरून दिसेल असा हा कोहळा टांगून द्या. तो इतका वर असावा की येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीचे डोके त्याला लागणार नाही. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयावर आलो आहोत, ज्याबद्दल अनेक लोकांच्या मनात संभ्रम असतो. कोहळा खराब झाल्यावर काय करावे? काही महिन्यांनी किंवा कधी कधी काही दिवसांतच कोहळा सडू लागतो, काळा पडतो किंवा त्यातून पाणी गळू लागते. याचा अर्थ काय? जर कोहळा लवकर खराब झाला तर घाबरून जाऊ नका. उलट आनंद माना की तुमच्या घरावर किंवा दुकानावर जे मोठे अनिष्ट किंवा अत्यंत वाईट नजर येणार होती ती या कोहळ्याने स्वतःवर घेतली आहे. आता यानंतर खराब झाल्यावर काय करावे किंवा याचे विसर्जन कसे करावे, कधी काढावा? हा कोहळा खराब दिसेल किंवा सडल्यासारखा वाटेल तसा तो त्वरित दारावरून काढून घ्यावा. खराब झालेला कोहळा काढताना हाताला प्लास्टिक पिशवी किंवा हातमोजे घाला. त्याला थेट स्पर्श करणे टाळा, कारण त्यात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. आता हा खराब झालेला कोहळा कोठे टाकावा? तर हा खराब झालेला कोहळा कचऱ्याच्या डब्यात किंवा रस्त्यावर कोठेही टाकू नका. तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. जर वाहते पाणी नसेल तर एखाद्या निर्जन ठिकाणी, झाडाच्या खाली, जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा किंवा जमिनीत खड्डा करून पुरून टाकावा. यानंतर नवा कोहळा कधी बांधावा? जुना कोहळा काढल्यानंतर जागा स्वच्छ धुवून घ्या आणि पुढील येणाऱ्या पहिल्या शनिवारी किंवा अमावस्येला मग सांगितल्याप्रमाणे नवीन कोहळा पूजा करून बांधावा. तर मंडळी, कोहळा बांधणे ही अंधश्रद्धा नसून ती आपल्या वास्तूचे रक्षण करणारी एक अत्यंत प्रभावी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पद्धत आहे. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या अद्भुत फळाचा वापर करून आपण आपले घर आणि व्यवसाय सुरक्षित ठेवू शकतो. कोहळा बांधताना मनात पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवा. माझ्या घराचे रक्षण होत आहे हा भाव सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? तुमच्या घरी तुम्ही कोहळा बांधता का? आणि तुम्हाला याचे काय अनुभव आले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.